खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय, तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. अट्टू अट्टू, आज आपली एक्झाम आहे ना? हो हो, आज आपली एक्झाम आहे. तुझा अभ्यास झाला का? माझा तर काहीच अभ्यास नाही झाला. खोटं नको बोलू, मला सगळं माहितीये. अट्टूचा सगळा अभ्यास झाला असेल. नाही, माझा खरंच काहीच अभ्यास नाही झाला. हीच गोष्ट तू मागच्या परीक्षेच्या वेळेस पण म्हणाला होतास आणि त्या परीक्षेत तू पहिला आलास.
ते तर माझं नशीब चांगलं होतं. मी तेव्हा पण अभ्यास नव्हता केला आणि मी आता पण अभ्यास नाही केलाय. ठीक आहे. बघ आपण शाळेत पोहोचलो. तुम्ही इतक्या उशिरा का आला आहात? इथे येता येता एका मोठ्या सापानी मला पकडून घेतलं आणि मला खाण्यासाठी येत होता. खोटं नको बोलू अट्टू. मी का खोटं बोलू? मी खरंच बोलतोय. हवं तर चेम्मीला विचारून घे. अरे देवा, किती खोटं. अरे अट्टू, हळू चाल. रस्त्यात साप असू शकतील. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सापाने चावलं. साप नाही अट्टू, तो तर जंगली वेल आहे. अरे पण तिथून तुझी सुटका कशी झाली? त्या आम्ही कसे सुटलो. मी खूप हिमतीने पायाला पकडलेल्या सापाला काढून दूर जंगलात फेकून दिलं. काही पण तो अजिबात जंगली साप नव्हता, तो तर जंगली वेल होता. किती खोटं बोलतो आहेस तू. हे खूप चुकीचं आहे. अरे शेम. अरे शेम. कसला गोंधळ चाललाय मुलांनो? आपल्या जागेवर बसा बरं. काय मग, परीक्षेसाठी तयार आहात तुम्ही सगळे? हो टीचर. अरे तिकडेच थांब. तुला दिसत नाहीये का की मी इथे उभी आहे? आधी तू ते खाऊन घे. टीचर, तो पेटूराम तर खादाडच आहे. हा ठीक आहे. अजून वेळ वाया नका घालवू. आज तुमची तोंडी परीक्षा होईल. सगळे तयार आहात ना? पहिला प्रश्न, जंगलातला सगळ्यात सुंदर गायक कोण आहे? किट्टू सांगेल. कोण आहे? कावळा. टीचर, कावळा. चूक. मला सांगा, बरोबर उत्तर कोण देईल? मी सांगेल टीचर. हा सांग अट्टू. कोकिळा सगळ्यात छान गाते. शाबाश, एकदम बरोबर. चीटर. पुढचा प्रश्न, जंगलाचा राजा कोण आहे? चिम्मी सांगेल. नाही माहिती टीचर. कोण सांगेल मला? बरं, तू सांग. सिंह. खूप छान. पुढचा प्रश्न, मला सांगा, पक्ष्यांमधून सगळ्यात छान कोण नाचतं? पुन्नम सांगेल. टीचर, मोर. अरे ये, तुम्ही का लेट आहात? ठीक आहे, ये आत. अरे इथे नको बसू, जा दुसरीकडे बस. तुझी संगत बिलकुल पण चांगली नाहीये. इकडे ये, इकडे बस. पुन्नम, कोल्ह्याबरोबर मैत्री करू नकोस. अरे मित्रा, आपण सगळे लोक इथेच तर राहतो. इथे कोणी अनोळखी नाहीये. मला जे वाटलं ते मी बोललो. पुन्नम बरोबर बोलतो. स्वार्थी लोकांची मैत्री करण्यापेक्षा इतर लोकांची मैत्री केलेली बरी आहे. मुलांनो, छोट्या कोल्ह्याच्या प्रती तुमची मैत्री पाहून मला खूप आनंद झाला. पण मला सांगा, तुम्ही सगळे अट्टू सस्यापासून दूर का बरं गेला आहात? जे लोक आमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी आम्ही कशी मैत्री करू? अशा लोकांसोबत आम्ही मैत्री का करू जे आमच्याशी खोटं बोलतात? आम्ही त्या लोकांसोबत मैत्री का करू जे नेहमी स्वतःचाच विचार करतात? मला नाही माहिती की तुम्हा सगळ्यांमध्ये काय झालंय, पण मी एक गोष्ट नक्की सांगते की सगळ्यांना नेहमी सोबत धरून चालायचं असतं, पण कोणालाही दूर न करता. आपली चूक झाल्यावर आपल्या मित्रांनी आपल्याला सुधारायला हवं. आम्ही प्रयत्न करू टीचर. हो टीचर, आम्ही अट्टूला आता दूर नाही करणार.
कोण कोण येत आहे? दोघं कुठे जात आहात का? मला वाटतं तुमच्या दोघांमधलं भांडण आता संपलं आहे, बरोबर? भांडण आणि आमच्यात? कोल्हा दादाला ही सगळी बकवास कुणी सांगितली? रेस मध्ये जेव्हापासून तुला कासवाने हरवलाय ना, तेव्हापासून मी त्याचा फॅन झालोय. असं होय, मला आनंद झाला. सस्या, तू ऐकलास की कोल्हा काय म्हणतोय? बघ कासव भावा, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मागच्या सारखी रेस एकदा पुन्हा झाली तर मला खूप आनंद होईल, समजलं? हा, आता? हो, आता. तू रेस मध्ये समोर गेलास तरी कासवासोबत मी आहेच ना. जर याच्या सोबत गेलो तर एकट्यात याला चावून चावून खाऊन टाकेन. एकट्यात? एकट्यात म्हणजे एकट्यात. अरे नाही नाही, आता आम्ही तुझ्या कुठल्याच गोष्टीत फसणार नाही. कासव दादा, ही नक्की या कोल्ह्याची चाल आहे. चल आपण जाऊया. माझी चाल फसली. विचार केला होता की कासवाला खाऊया, पण काहीच झालं नाही. कासव दादा, त्या दिवशी तुझ्यासोबत शर्यत हरल्यापासून मी जंगलात तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो. अच्छा, ती गोष्ट ना. ती गोष्ट फक्त जंगलातच नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ती गोष्ट अजूनही सुपर हिट आहे. काय? माझ्यामुळे देशातल्या सर्व सशांना तू लाज दाखवलीस? तसही तुझ्यात जो काही थोडा अहंकार होता तो आता चालला गेलाय. हा न, माझ्यात काही गर्व आहे ना अहंकार. अरे बापरे, बघ, एक वाघ येतोय. ओ, मला वाटतं वाघाने आपल्याला पाहिलंय. आता आपण काय करायचं? आपण वाघासोबत काय करू शकतो? जे करायचं ते वाघच करेल. अरे मित्रा, ही गमतीची वेळ नाहीये. ए सस्या, आपली काळजी घे, नाहीतर वाघ तुला खाऊन टाकेल. तुला मरायचं नसेल तर इथून लगेच पळून जा. आणि तू काय करशील? माझं काय, मी तर माझ्या आतच लपून जाईल. अच्छा कासव मित्रा. आता वाचायचा एकच मार्ग आहे. आज माझं नशीब चांगलं आहे. मला शिकार करावी लागणार नाही. काय सस्या, आज तूच माझा नाश्ता आहे. हा, हे चांगलं आहे. मी इथे तुझ्यासाठी भेट घेऊन उभा आहे आणि तू मलाच खायचं म्हणतोय. काय माझ्यासाठी भेट आणली आहेस तू? पण हा तर दगड आहे. माझ्यासाठी दगड भेट घेऊन आलायस का? हे तर काहीच नाही वाघ दादा. या दगडाखाली एक छिद्र आहे. भेट त्या खाली आहे. तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. पण तुला हे मिळालं कसं? जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. जेव्हा तू इथे बघशील तेव्हा तुला एक हरिण दिसेल. हरिण? पण दिसत नाहीये मला ते. मी एक दगड उचलून त्या छिद्रावर ठेवला, म्हणजे हरिण पळून जायला नको म्हणून. आणि तुझी वाट बघत इथे उभा राहिलो. हरिण खाऊन मला आता किती दिवस झाले. तू लवकर सरक आणि मला हरिण खाऊ दे. वाघ मित्रा, थांब, थोडा धीर ठेव. तू हा दगड पायाखाली दाबून ठेव. मी लवकर जाऊन हरिण काढायला दोरी घेऊन येतो. ठीक आहे?
पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? हा, ठीक आहे, पण जरा लवकर ये. मी लगेच येतो. लवकर येशील? अरे हा ससा कुठे गेला दोरी आणायला? दगड दाबून दाबून माझा पाय दुखतोय. हट, दगड लेकाचा. अरे इथे तर कुठलंच छिद्र दिसत नाहीये. असं वाटतंय सस्याने मला मूर्ख बनवलं. ए सस्या, तू मला मूर्ख बनवलंस ना? मी तुला सोडणार नाही. अरे माझ्या मित्रा, सरळ व्हायला माझी मदत करू शकतोस का? अजिबात करणार नाही. तू माझी मदत केली नव्हतीस ना? जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तू माझी मदत नाही केलीस, आणि मी तुला मदतही केली तरी त्यानंतर आपली मैत्री राहणार नाही. मला माफ कर माझ्या मित्रा, मला खरंच माफ कर. पुन्हा असं नाही होणार, खरंच.